आझाद समाज पार्टी अमरावती शहर जिल्हा कमिटी तसंच महिला कमिटीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं। परभणी येथे 12 डिसेंबरला दंगल झाली, त्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून अनेक युवकांना कोठडीत डांबलं। पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला। सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीने झाला असा आरोप आझाद समाज पार्टीने केलाय। आपल्या मागण्या मांडून आझाद समाज पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे अमरावती जिल्हा व शहर कमिटी व महिला कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे की परभणी येथील 12 डिसेंबर रोजी जे दंगल घडली त्या दंगलीमध्ये दंगल झाल्यानंतर पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन चालविले त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये आंबेडकरी समाजातील बरेचसे युवक, उच्च शिक्षित युवक यांना पकडून पोलीस कोठडीमध्ये टाकण्यात आले। त्या पोलीस कोठडीमध्ये टाकतेवेळी आमचा बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कर्मचाऱ्याच्या हातून पोलीस कोठडीमध्ये अमानुषपणे मारझोड झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला व त्या मृत्यू झाल्यामुळे आज या ठिकाणी पुऱ्या महाराष्ट्रातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले की ज्या पोलीस ऑफिसरांनी या अमानुषपणे आमच्या बंधूंचा सूर्यवंशी याचा खून करण्यात आला आहे, त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर, ज्या पोलीस ऑफिसरांवर कडक कारवाई करण्यात यावी व ही चौकशी सिटिंग न्यायाधीश यांच्या मार्फत करण्यात यावी असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत असे निवेदन देण्यात आलेले आहे। जय भीम, जय शिवराय। डॉक्टर बाबासाहेब